गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस अगदी फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटची लेक्चर सिरीज आपण चालू झालेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत रेशो ॲनालिसिस, ज्याला आपण ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंटसुद्धा म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकच्या आपले प्रॉब्लेमची प्रॅक्टिस चालू आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक महत्त्वाच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. युनिव्हर्सिटी एक्झाम 2025 मध्ये हा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाममध्ये विचारलेला प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. एक्झाममध्ये कसा प्रॉब्लेम असतो, कसे रेशो विचारले जातात आणि कसं सोडवायचं, याचं सर्व प्रॅक्टिस आज आपण करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की रेशो सोडवण्याची सिंपल ट्रिक काय, आपण इझिली या टॉपिकमध्ये आउट ऑफ मार्क्स कसे मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारलेला आहे. प्रॉब्लेम बघा. दी फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ मेसर्स किरण लिमिटेड. किरण लिमिटेडचा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जॉईंट दिलेला आहे आणि बॅलन्स शीट दिलेली. बघा, हा ट्रेडिंग अकाउंट, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला कोणकोणते रेशो कॅल्क्युलेट करायचे इथं सांगितले. आपण थोडं वरती घेऊया प्रॉब्लेम. 6 रेशो एकूण आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणते 6 रेशो? तर पहिला ग्रॉस प्रॉफिट रेशो, दुसरा नेट प्रॉफिट, ऑपरेटिंग रेशो, करंट रेशो, लिक्विड रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो. या सगळ्या रेशोची प्रॅक्टिस आपण आत्तापर्यंत केलेली आहे आणि मोर दॅन 90% हेच रेशो एक्झाममध्ये रिपीट होत असतात. म्हणून या रेशोची चांगली प्रॅक्टिस करून ठेवा. पहिला रेशो सांगितलेला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. आपल्याला जो रेशो सांगितला जाईल त्या रेशोचा पहिल्या अगोदर आपण फॉर्म्युला लिहिणार. सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवलेले. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, सगळे फॉर्म्युले आपले झालेले. फॉर्म्युला तुम्हाला लर्न पाहिजे. फॉर्म्युला जर पाठ नसेल तर तुम्ही रेशो कॅल्क्युलेट करू शकत नाही. मग पहिला रेशो आपण सोडूया, ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो. मग ग्रॉस प्रॉफिट रेशो इथं आपण कॅल्क्युलेट करूया. ग्रॉस प्रॉफिट जो पण रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल अगोदर त्याचा फॉर्म्युला लिहा. मग ग्रॉस प्रॉफिट रेशो, ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे म्हणून ग्रॉस प्रॉफिटने सुरुवात करा. ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स, याला नेट सेल्सने डिवाइड करा आणि मल्टिप्लाय करा 100ने. रेशोचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर आता ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेल्स या दोन्ही इन्फॉर्मेशन जर आपल्याकडे अवेलेबल असतील तर डायरेक्ट व्हॅल्यू टाकायच्या आणि रेशो कॅल्क्युलेट करायचं. आणि मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो, ज्या वेळेस ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट असे तिन्ही दिले जातील तेव्हा तुम्हाला हे इन्फॉर्मेशन अवेलेबल असतील. मग ग्रॉस प्रॉफिट रेशो फक्त कशावरून सोडवायचा? तर ग्रॉस प्रॉफिट रेशो सोडवताना फक्त ट्रेडिंग अकाउंट बघा, बाकी बघू सुद्धा नका. मग ग्रॉस प्रॉफिट इथं बघा दिलेला आहे 15 लाख आणि नेट सेल म्हणजे क्रेडिट साईडला दिलेला सेल. याच्यामध्ये दोन्ही सेल असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल, दोन्ही मिळून आपला असतो नेट सेल. मग नेट सेल, बरेच विद्यार्थी म्हणतात सर हा सेल आहे, तर हा जो सेल्स आहे ट्रेडिंग अकाउंटचा तोच आपला नेट सेल्स आहे. मग दोन्ही इन्फॉर्मेशन, दोन्ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, डायरेक्ट व्हॅल्यू आपण टाकूया. ग्रॉस प्रॉफिट किती? 15 लाख भागिले नेट सेल्स क्रेडिट साईडला 45 लाख आणि गुणिले 100. तर कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. कॅल्क्युलेटरवर आपण चेक करूया. कॅल्क्युलेटरवर 15 लाख डिवायडेड बाय 45 लाख मल्टिप्लाय बाय 100. तर आन्सर आलेला आहे 33.33. मग आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो आला 33.33%. मग ग्रॉस प्रॉफिट रेशो आपल्याला मिळाला विद्यार्थी मित्रांनो 33.33%. याला असं एक चौकोन करून ठेवा. मग आन्सर आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो आपल्याला मिळालेला आहे 33.33%. दुसरा रेशो आपण सोडूया, नेट प्रॉफिट रेशो. दुसरा रेशो कोणता विचारला? नेट प्रॉफिट रेशो. मग दुसऱ्या रेशोचं नाव लिहूया आपण, नेट प्रॉफिट रेशो. मग नेट प्रॉफिट रेशो सोडवायचा असेल तर अगोदर फॉर्म्युला लिहा. आपल्याला माहिती आहे जो रेशो सोडवायचा त्याचा अगोदर आपल्याला फॉर्म्युला लिहावा लागेल. मग नेट प्रॉफिट रेशोचा अगोदर फॉर्म्युला लिहा. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर ग्रॉस प्रॉफिटने सुरुवात करतात. नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर नेट प्रॉफिटने सुरुवात करायचं. मग लिहा नेट प्रॉफिट. फक्त इथं आपण नेट प्रॉफिट जो घेतोय तो कोणता घेत असतो? आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय तोच रेशो, तसंच वापरा, तसंच सूत्र, नेट सेलने डिवाइड करा आणि मल्टिप्लाय करा 100ने. ज्या वेळेस तुम्ही मल्टिप्लाय 100ने करणार पर्सेंटेजमध्ये रेशो येणार.
तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आता नेट प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर दोन्ही अकाउंट लागणार आपल्याला, ट्रेडिंग अकाउंट पण आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण. ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट असतो, पण नेट प्रॉफिट आपल्याला कुठे मिळेल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फक्त नेट प्रॉफिट दिला 7 लाख. विद्यार्थी कन्फ्यूज होतात, सर आफ्टर टॅक्स का बिफोर टॅक्स? तर मी तुम्हाला शिकवलेलं आहे, ज्या वेळेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून तुम्ही नेट प्रॉफिट घेतात तर तो आफ्टर टॅक्सच असतो. तिथं आफ्टर टॅक्स बिफोर टॅक्स कन्फ्यूज होऊ नका. जो नेट प्रॉफिट दिला तो डायरेक्ट घ्या. मग नेट प्रॉफिट आपल्याला माहिती आहे 7 लाख. त्याच्यानंतर नेट सेल सुद्धा आपल्याला माहिती आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला 45 लाख. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, डायरेक्ट व्हॅल्यू आपण रेकॉर्ड करूया. मग नेट प्रॉफिट दिलेला आहे 7 लाख. नेट प्रॉफिट 7 लाख भागिले नेट सेल्स किती आहे? क्रेडिट साईडला बघा 45 लाख गुणिले 100. 2-2 मिनिटामध्ये हे रेशो कॅल्क्युलेट होतात विद्यार्थी मित्रांनो. तर आपण करूया कॅल्क्युलेटरवर. 7 लाख भागिले 45 लाख गुणिले 100. तर उत्तर आलं आहे 15.5555 असं उत्तर आलेलं आहे. मग तुम्ही लिहा 15.55. आपण आन्सर लिहूया 15.55%. पर्सेंटेज वापरायचं कारण 100मध्ये आहे. मग नेट प्रॉफिट रेशो आपला आला 15.55%. मुद्दामून मी दुसऱ्या कलरमध्ये लिहितोय, परीक्षेमध्ये तुम्हाला दुसरा कलर वापरण्याची गरज नाही, एकाच पेननी लिहा. तर ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट रेशो आपण या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघायचं आणि हे दोन रेशो 2-2 मिनटामध्ये सॉल्व होतात. तो ग्रॉस प्रॉफिट रेशो कैलकुलेट करने के लिए सबसे पहले फॉर्मूला ग्रॉस प्रॉफिट डिवाइडेड बाय नेट सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट और नेट सेल्स ये दोनों भी इंफॉर्मेशन हमें सिर्फ ट्रेडिंग अकाउंट पे से मिलेगी. ट्रेडिंग अकाउंट में ग्रॉस प्रॉफिट भी अवेलेबल है और नेट सेल्स भी अवेलेबल है. फिर दोनों इन्फॉर्मेशन दोनों वैल्यू अगर हमें पता है तो डायरेक्टली वैल्यू मेंशन करनी है और रेशो कैलकुलेट करना है. फिर ग्रॉस प्रॉफिट कितना है, ट्रेडिंग अकाउंट के डेबिट को हम लोग देख सकते हैं, ग्रॉस प्रॉफिट है 15 लाख. नेट सेल्स कितना है, तो नेट सेल्स मतलब दोनों सेल्स, कैश सेल्स प्लस क्रेडिट सेल इज इक्वल टू नेट सेल्स. बहुत सारे स्टूडेंट्स कंफ्यूज होते हैं, सर यहाँ पर सेल्स दिया है हमें तो नेट सेल चाहिए. तो ट्रेडिंग अकाउंट पे से जब भी सेल हम लोग लेंगे तो ट्रेडिंग अकाउंट में जो सेल्स है वो हमारा नेट सेल्स ही है. फिर नेट सेल्स की अमाउंट कितनी है 45 लाख. फिर दोनों इन्फॉर्मेशन लिखिए और रेशो कैलकुलेट कीजिए. उसके बाद में नेट प्रॉफिट रेशो और ग्रॉस प्रॉफिट रेशो में सिर्फ एक ही डिफरेंस है. ग्रॉस प्रॉफिट रेशो कैलकुलेट करते वक्त स्टार्ट ग्रॉस प्रॉफिट से करनी है, नेट प्रॉफिट रेशो कैलकुलेट करते वक्त स्टार्टिंग नेट प्रॉफिट से करनी है. बाकी एज इट इज नेट सेल्स डिवाइडेड नेट सेल से करना है, मल्टीप्लाई 100 से करना है. अब नेट प्रॉफिट कहाँ पर मिलेगा, नेट प्रॉफिट मिलेगा प्रॉफिट एंड लॉस अकाउंट को, क्योंकि ट्रेडिंग अकाउंट में हमें ग्रॉस प्रॉफिट दिया होता है और नेट प्रॉफिट हमें कहाँ पर दिया होता है, प्रॉफिट एंड लॉस अकाउंट में. तो प्रॉफिट एंड लॉस अकाउंट में नेट प्रॉफिट है, यहाँ पर हमने ब्रैकेट में लिखा है आफ्टर टैक्स. आफ्टर टैक्स बिफोर टैक्स दो तरीके के नेट प्रॉफिट होते हैं, लेकिन जब भी हम नेट प्रॉफिट एंड लॉस अकाउंट से लेंगे तो वो नेट प्रॉफिट डायरेक्टली लेना है. बिफोर टैक्स आफ्टर टैक्स कंफ्यूजन नहीं रखनी है. डायरेक्ट नेट प्रॉफिट की अमाउंट लेनी है 7 लाख डिवाइडेड बाय नेट सेल्स हमें पता है 45 लाख और डायरेक्ट रेशो कैलकुलेट कीजिए 15.55%. तो इस तरीके से हम लोग ग्रॉस प्रॉफिट और नेट प्रॉफिट रेशो 2-2 मिनट में कैलकुलेट कर सकते हैं. तीसरा रेशो हमें कैलकुलेट करना है ऑपरेटिंग रेशो. तर तिसरा रेशोचं नाव लिहूया आपण ऑपरेटिंग रेशो. या रेशोमध्ये बरेच विद्यार्थी चुकत असतात म्हणून व्यवस्थित सोडवा. ऑपरेटिंग रेशो, प्रत्येक रेशो सोडवताना अगोदर फॉर्म्युला लिहा. ऑपरेटिंग रेशोचा आपण अगोदर फॉर्म्युला लिहूया. मग ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला लिहा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे अगोदर. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइड करा नेट सेल्सने आणि याला मल्टिप्लाय करा 100ने. तर हा झाला फॉर्म्युला. आता फक्त चेक करा या इन्फॉर्मेशन तुमच्याकडे अवेलेबल आहे का. अवेलेबल असतील तर डायरेक्ट व्हॅल्यू टाका. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. जेव्हा जेव्हा असा डेटा दिला जाईल तेव्हा आपल्याकडे सेल आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड नाही आहे. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करायचा कसा, अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलेले आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सुद्धा डायरेक्ट दिले जात नाही, आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात. म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण ऑपरेटिंग रेशो कॅल्क्युलेट करणार अगोदर हे दोन्ही इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट करून ठेवायच्या, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग चला आपण पहिला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करूया. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड.
आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसा कॅल्क्युलेट करायचा, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त ट्रेडिंग अकाउंटची मदत घ्यायची. फक्त ट्रेडिंग अकाउंटवरून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करायचा. कसा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जायचं, तिथं ओपनिंग स्टॉक, परचेस आणि काही डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात त्या सगळ्यांची टोटल करायची आणि त्याच्यातून क्रेडिटला दिलेला क्लोजिंग स्टॉक लेस करायचा. मग ट्रेडिंगच्या डेबिटला जा, पहिला आहे ओपनिंग स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सोडवायचा असेल तर फक्त ट्रेडिंगच्या डेबिटला जायचं, ओपनिंग स्टॉक, परचेस आणि खर्च ॲड करायचे. मग ओपनिंग स्टॉक किती, 5 लाख. त्याच्यानंतर परचेस पण याच्यात ॲड करा, परचेसेस दिलेले आहेत 30 लाख. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक आणि परचेस व्यतिरिक्त जितके डायरेक्ट खर्च डेबिटला दिले जातात ते सर्व. मग डेबिटला एकच खर्च आहे डायरेक्ट, त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट आहे. मग एकच खर्च आहे कोणता, कॅरेज अँड फ्रेट इनवर्ड. मग लिहा सगळे खर्च ॲड करायचे ट्रेडिंगच्या डेबिटचे. फक्त ट्रेडिंग अकाउंट, कॅरेज अँड फ्रेट इनवर्ड. तो दिलेला आहे 1 लाख. आणि या तिघांची टोटल करा. टोटल 30 आणि 5 35 आणि 1 36. काही फिगर्स इझी असतात, प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेटर वापरण्याची गरज नाही. टोटल किती आली, 36 लाख. ट्रेडिंगच्या डेबिटला जा, ओपनिंग स्टॉक, परचेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस जे दिलेले असतील ते ॲड करा. केले ॲड. त्याच्यानंतर क्रेडिटचा फक्त एकच ट्रान्झॅक्शन लेस करायचा, तो आहे क्लोजिंग स्टॉक. मग क्रेडिटला दिलेला क्लोजिंग स्टॉक फक्त लेस करा, लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट फक्त वजा करायची आहे, ती आहे 6 लाख. मग 36 लाखमधून 6 लाख वजा होतील, शिल्लक राहिले किती, 30 लाख. 30 लाख जी व्हॅल्यू शिल्लक राहिली तो आहे आपला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड्स. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड्स आपण कॅल्क्युलेट केला 30 लाख. फक्त कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करायचं असेल तर फक्त ट्रेडिंग अकाउंट वापरा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला स्टॉक, परचेस आणि खर्च ॲड करा, त्याच्यातून क्लोजिंग स्टॉक लेस करा. आता आपण दुसरं इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट करू, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. दुसरं आपण कॅल्क्युलेट करूया ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कसं कॅल्क्युलेट करायचं सर, तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जा. खर्च डेबिटला असतात, ट्रेडिंगला सोडून द्या. आता ट्रेडिंगवरून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सोडवा, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सोडवण्यासाठी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फक्त खर्च बघायचे कोणते, जे ऑपरेटिंग आहे रेग्युलर. मग रेग्युलर खर्च कोणकोणते ऑपरेटिंगमध्ये येतात, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, फॅक्टरी एक्सपेन्सेस आणि ऑफिस एक्सपेन्सेस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. मग इथं बघा ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत, ते आपले ऑपरेटिंग खर्च असणार. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन दिले, ते सुद्धा ऑपरेटिंग खर्च असणार. आणि इथं डायरेक्ट सांगितलं नॉन ऑपरेटिंग, ते खर्च कोणते, नॉन ऑपरेटिंग. आपल्याला कोणते पाहिजे, ऑपरेटिंग. मग नॉन ऑपरेटिंग सोडून द्या. मग फक्त हे दोन खर्चाची टोटल आपली ऑपरेटिंग एक्सपेन्सेस येणार. मग ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये काय काय येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जायचं आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेशन, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, हे सर्व आपले ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. मग या ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस शॉर्टमध्ये EXP आपण लिहिलं, 7 लाख. त्याच्यानंतर दुसरा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन पण घ्या, याच्यात ॲड करा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 1,25,000. फक्त प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण कॅल्क्युलेट करणार. नॉन ऑपरेटिंग दिले घेऊ नका. मग 7 आणि 1 25, टोटल किती झाले, 8,25,000. हे झाले आपले ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सुद्धा कॅल्क्युलेट केले. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण आपल्याला मिळाले, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पण आपल्याला मिळालं, नेट सेल तर दिलेलंच आहे. आता पूर्ण फॉर्म्युलामध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. फॉर्म्युलानुसार किमती टाका. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आहे, 30 लाख. मग पहिले घ्या 30 लाख प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. सूत्रानुसार किमती घ्यायच्या. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आत्ताच सोडवलं, किती, 8,25,000 भागिले नेट सेल. नेट सेल म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटचा सेल 45 लाख. मग भागिले 45 लाख गुणिले 100. मग वाटलं तर पुढच्या वेळेवर परत लिहा, 30 आणि 8 38,25,000.
38,25,000 भागिले 45,00,000 गुणिले 100. कॅल्क्युलेटरवर करा, कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. मग 38,25,000 भागिले 45,00,000 गुणिले 100. तर रेशो आलेला 85, 85%. तर आपण इथं उत्तर लिहूया. रेशो आपला आला 85%. चौकोन करा. आन्सर आपल्याला मिळालेला आहे 85%. तर या पद्धतीने आपण ऑपरेटिंग रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. खूप महत्त्वाचा रेशो जो एक्झाममध्ये येतो आणि बरेच मुलं चुकतात. अगोदर फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युलानुसार या दोन इन्फॉर्मेशनच्या व्हॅल्यू आपल्याला माहीत नसतात. मग या दोन इन्फॉर्मेशनच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फक्त ट्रेडिंगच्या डेबिटला जायचं, ॲड करायचे स्टॉक परचेस आणि खर्च आणि क्लोजिंग स्टॉक लेस करायचं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळणार. त्याच्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जा आणि डेबिटला दिलेले खर्च, रेग्युलर खर्च, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, हे सर्व जे जे दिलेले असतील त्यांची टोटल करा. ते येणार ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि मग त्याच्यानंतर रेशो कॅल्कुलेट करा. तो ऑपरेटिंग रेशो कैलकुलेट करने के लिए सबसे पहली टेक्निक है, हमें फॉर्मूला लिखना है. फॉर्मूला है कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेंसेस डिवाइडेड बाय नेट सेल्स इनटू 100. ऑपरेटिंग एक्सपेंसेस का फॉर्मूला अगर हमें लर्न नहीं होगा तो हम लोग ऑपरेटिंग रेशो कैलकुलेट नहीं कर सकते हैं. तो कैलकुलेट करने के लिए एग्जैक्टली रेशो कैलकुलेट करने के लिए पहले फॉर्मूला पता होना बहुत ज़रूरी है. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऑपरेटिंग एक्सपेंसेस नेट सेल्स से डिवाइड करना है, 100 से मल्टीप्लाई करना है. इसके बाद में दोस्तों हमें सिर्फ इतना देखना है कि रेशो में दी हुई इंफॉर्मेशन की वैल्यू हमें पता है या नहीं. अगर हमारे पास में अवेलेबल है तो डायरेक्टली अकॉर्डिंग टू रेशो हमें वैल्यू लिखनी है, रेशो कैलकुलेट करना है. लेकिन कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऑपरेटिंग एक्सपेंसेस यहाँ पर एग्जैक्टली दिया नहीं है. फिर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड और ऑपरेटिंग एक्सपेंसेस पहले हमें कैलकुलेट करने पड़ेंगे. कैसे कैलकुलेट करेंगे? तो सबसे पहले कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कैलकुलेट करने की सिंपल टेक्निक है. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कैलकुलेट करने के लिए सिर्फ ट्रेडिंग अकाउंट को जाना है और ट्रेडिंग अकाउंट के डेबिट साइड में स्टॉक, परचेस और जितने भी एक्सपेंसेस दिए होंगे उन सब की टोटल करनी है. फिर स्टॉक, परचेस और एक ही एक्सपेंसेस है कैरेज, तीनों की टोटल करिए. तीनों की टोटल करने के बाद में ट्रेडिंग अकाउंट में ही रहना है. ट्रेडिंग अकाउंट के क्रेडिट में जो क्लोजिंग स्टॉक है वो यहाँ से सिर्फ माइनस करना है. फिर क्लोजिंग स्टॉक को माइनस कीजिए और माइनस करने के बाद में जो भी वैल्यू बचेंगी वो वैल्यू हमारी होंगी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कैलकुलेट करने के लिए सिंपल लॉजिक है, सिर्फ ट्रेडिंग के डेबिट को जाओ. ट्रेडिंग के डेबिट को जाने के बाद में ओपनिंग स्टॉक, परचेस और एक्सपेंसेस ऐड करो. ऐड करने के बाद में क्रेडिट में दिया हुआ क्लोजिंग स्टॉक लेस करो. लेस करने के बाद में जो भी वैल्यू बचेंगी वो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड है. उसके बाद में हमें दूसरी इंफॉर्मेशन कैलकुलेट करनी है, ऑपरेटिंग एक्सपेंसेस. सर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तो हम ट्रेडिंग अकाउंट से कैलकुलेट कर सकते हैं, लेकिन ऑपरेटिंग एक्सपेंसेस के लिए क्या करें? तो ऑपरेटिंग एक्सपेंसेस के लिए सिंपल लॉजिक है, ऑपरेटिंग एक्सपेंसेस आर गिवन इन डेबिट साइड ऑफ द अकाउंट. और ऑपरेटिंग एक्सपेंसेस कैलकुलेट करने के लिए सिर्फ हमें प्रॉफिट एंड लॉस अकाउंट की हेल्प लेनी है. सिर्फ प्रॉफिट एंड लॉस अकाउंट के अकॉर्डिंग हम ऑपरेटिंग एक्सपेंसेस कैलकुलेट कर सकते हैं. कैसे? ऑपरेटिंग एक्सपेंसेस मीन्स डे टू डे और रेगुलर एक्सपेंसेस ऑफ द बिजनेस. फिर इसमें क्या क्या आते हैं? इसमें ऑपरेटिंग एक्सपेंसेस में मैंने नोट्स में दिया हुआ है आपको, ऑफिस एक्सपेंसेस, सेलिंग एंड डिस्ट्रीब्यूशन एक्सपेंसेस, उसके बाद में एडमिनिस्ट्रेटिव एक्सपेंसेस. ये जितने भी एक्सपेंसेस है ये हमारे ऑपरेटिंग एक्सपेंसेस है जो डेबिट में दिए जाएंगे. और यहाँ पे डेबिट में देखिए एडमिनिस्ट्रेशन एक्सपेंसेस, सेलिंग एंड डिस्ट्रीब्यूशन एक्सपेंसेस, जितने भी एक्सपेंसेस रेगुलर दिए जाएंगे उनकी टोटल कीजिए. अब तीसरा यहाँ पे दिया है नॉन ऑपरेटिंग. हमें नॉन ऑपरेटिंग की ज़रूरत नहीं है, हम कौन सा कैलकुलेट कर रहे हैं? ऑपरेटिंग. तो नॉन ऑपरेटिंग को इग्नोर कीजिए. सिर्फ ये दोनों एक्सपेंसेस की टोटल मतलब हमारे ऑपरेटिंग एक्सपेंसेस. फिर ऑपरेटिंग एक्सपेंसेस कितने आए? 8,25,000. अब हमें कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड की भी वैल्यू पता चल गई और ऑपरेटिंग एक्सपेंसेस की भी वैल्यू पता चल गई और नेट सेल तो हमें पता ही है. अभी रेशो हमारा कंप्लीट हो गया, फिगर्स फॉर्मूला हमारा कंप्लीट हो गया. फिर फॉर्मूला के अकॉर्डिंग सिर्फ वैल्यू मेंशन कीजिए. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कितने? 30 लाख प्लस ऑपरेटिंग एक्सपेंसेस कितने? 8,25,000 डिवाइडेड बाय नेट सेल्स कितने? क्रेडिट में 45 लाख और मल्टीप्लाई बाय 100. रेशो कितना आया? 85%. तो इस तरीके से हम लोग ऑपरेटिंग रेशो कैलकुलेट कर सकते हैं. अगला रेशो, नेक्स्ट रेशो हमें कैलकुलेट करना है करंट रेशो. करंट रेशो और लिक्विड रेशो हे तो बहुत इजी आहे. तर 4 नंबरचा रेशो आपण कॅल्क्युलेट करूया, करंट रेशो. करंट रेशो. करंट रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रत्येक रेशो कॅल्क्युलेट करायला घेतला की अगोदर फॉर्म्युला लिहायचा. मग फॉर्म्युला लिहा. करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट असेट्स डिवाइडेड बाय करंट लायबिलिटीज. आणि याला काय 100 वगैरे आपण मल्टिप्लाय करत नाही.
फक्त एवढाच फॉर्म्युला लिहायचा, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. आता करंट असेट आणि करंट लायबिलिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. मग अगोदर घेऊया करंट असेट. आता हे मी डिटेलमध्ये सोडवते, तुम्हाला परीक्षेमध्ये एवढ्या डिटेलमध्ये सोडवण्याची गरज नाही. करंट असेटची काय करा, तुम्हाला करंट असेट माहीत असतं, डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर टोटल करायची. आता करंट असेटला जायचं. करंट रेशो लिक्विड रेशो फक्त बॅलन्स शीटवरून सोडवतात, ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसला सोडून द्या. आता फक्त बॅलन्स शीट बघा. मग असेट पाहिजे, असेट साईडला जा. असेट साईडला 2 असेट असतील, फिक्स आणि करंट. आपल्याला फक्त करंट पाहिजे. मग फिक्स असेट कोणत्या तुम्हाला माहीत पाहिजे. लँड अँड बिल्डिंग फिक्स असेट आहे, सोडून द्या. प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट आहे, सोडून द्या. आपल्याला करंट पाहिजे. मग करंट कोणत्या, स्टॉक करंट असेट आहे, डेटर्स करंट असेट आहे, बिल्स रिसिवेबल करंट असेट आहे, कॅश सुद्धा करंट असेट आहे. 4 करंट असेट दिल्या, 4 टोटल घ्या आणि डायरेक्ट व्हॅल्यू लिहा. परंतु आपण डिटेलमध्ये सोडूया. मग पहिली कोणती दिली, स्टॉक. पहिली कोणती दिली, स्टॉक. स्टॉक दिली 6 लाख. त्याच्यानंतर दुसरी करंट असेट आहे डेटर्स. जितक्या पण करंट असेट साईडला असतील सगळ्यांची टोटल करा. डेटर्स किती, 5 लाख. त्याच्यानंतर तिसरी आहे बिल्स रिसिवेबल. शॉर्टमध्ये मी लिहितोय B/R म्हणजे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आहे 1 लाख. फक्त करंट असेटची टोटल करायची आहे. बिल्स रिसिवेबल नंतर कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपल्या करंट असेट आहे. मग कॅश ॲट बँक दिली 3 लाख. 4 करंट असेट दिल्या, 4ही आपण लिहिल्या. टोटल करा, 6 5 11 1 12 3 15. किती आल्या करंट असेट, 15 लाख. मग इथं नाव द्या करंट असेट 15 लाख. आता करंट लायबिलिटी सोडवा. मग आपण लिहूया करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटी सोडवण्यासाठी लायबिलिटीला जा, कारण लायबिलिटी साईडला असतील. मग लायबिलिटी साईडला ओनरचे फंड असतात, शेअर होल्डरचे फंड असतात. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, प्रॉफिट, हे सर्व शेअर होल्डरचे फंड आहे. ते काही करंट लायबिलिटी नाही, सोडून द्या. मग इक्विटी शेअर सोडून द्या, रिझर्व्ह सोडून द्या, कारण ते ओनरचे फंड आहे. आपल्याला करंट लायबिलिटी पाहिजे. मग करंट लायबिलिटी 2च आहे, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. या दोन्ही करंट लायबिलिटी आहे. दोघांची टोटल करा. मग आपण पहिले लिहूया सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. मग सन्ड्री क्रेडिटर्स दिलेला आहे 5 लाख. त्याच्यानंतर बिल्स पेबल. जेवढ्या करंट लायबिलिटी असतील तेवढ्या करंट लायबिलिटीची टोटल करायची लायबिलिटी साईडवरून. मग बिल्स पेबल दिलेले आहे 2,50,000. एवढ्या 2च करंट लायबिलिटी आहे. टोटल करा, किती आल्या, 7,50,000. तर 7,50,000 काय आहे, करंट लायबिलिटी. मग करंट लायबिलिटी सुद्धा आपल्याला मिळाल्या, करंट असेट सुद्धा मिळाल्या. मग सूत्रानुसार व्हॅल्यू लिहा. सूत्र काय, करंट असेट किती, 15 लाख भागिले करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी किती, 7,50,000. मग याला कॅल्क्युलेटरवर केलं तर 7.5 आणि 7.5 दुने 15 म्हणजे उत्तर किती येतं, 2. आणि आलेल्या उत्तराला पुढं 1 अटॅच करायचं आहे. मग उत्तर आलं 2:1. उत्तर किती आलं, कॅल्क्युलेटरवर करा. 15 लाख भागिले 7,50,000. उत्तर किती आलं, 2:1. तर करंट रेशो या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. अजून सिंपल फास्टमध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर फक्त फॉर्म्युला लिहा. करंट असेट आपल्याला माहीत असतात, डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर घ्या. स्टॉक 6 लाख, डेटर्स 5 लाख, बिल्स रिसिवेबल 1 लाख, कॅश 3 लाख आणि डायरेक्ट टोटल लिहा 15 लाख. हे मध्ये एवढं लिहिण्याची गरज नाही, हे तुम्हाला समजावं म्हणून मी दाखवलं. करंट लायबिलिटीला जा आणि फक्त करंट लायबिलिटी तुम्हाला माहीत असतात. शेअर कॅपिटल करंट लायबिलिटी नाही, रिझर्व्ह करंट लायबिलिटी नाही. मग एवढ्या 2च करंट लायबिलिटी, दोघांची टोटल घ्या 7.5 लाख. मग डायरेक्ट 15 लाख भागिले 7.5 लाख, 2:1. मध्ये एवढं दाखवण्याची गरज नाही, हे तुम्हाला समजावं म्हणून मी दाखवतोय. तर या पद्धतीने करंट रेशो अपन कैलकुलेट केला. करंट रेशो कैलकुलेट करने के लिए पहले फॉर्मूला करंट असेट डिवाइडेड बाय करंट लायबिलिटी. करंट रेशो कैलकुलेट करने के लिए सिर्फ बैलेंस शीट को देखना है और बैलेंस शीट के अकॉर्डिंग हमें करंट रेशो कैलकुलेट करना है. कैसे, करंट असेट हमें कहाँ मिलेंगे, असेट साइड. असेट साइड में हमें 2 तरीके के असेट है, फिक्स असेट और करंट असेट. दोनों भी असेट वहाँ पर अवेलेबल है. आपको सिर्फ क्या करना है, फिक्स असेट्स को इग्नोर करना है, जो भी करंट असेट है उसको ऐड करना है. लैंड एंड बिल्डिंग फिक्स असेट है, इग्नोर. प्लांट एंड मशीनरी फिक्स असेट है, इग्नोर. फिर करंट असेट कौन से, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसीवेबल और कैश, ये 4 हमारी करंट असेट्स है. फिर चारों की टोटल करो. चारों की टोटल करने के बाद में टोटल आया करंट असेट्स का 15 लाख. अब करंट लायबिलिटी कहाँ मिलेंगे, लायबिलिटी साइड में. लायबिलिटी साइड में स्टार्टिंग में हमें शेयर कैपिटल, शेयर होल्डर के फंड के कैपिटल दिए जाते हैं. शेयर होल्डर के फंड में क्या क्या आता है, इक्विटी शेयर कैपिटल, प्रेफरेंस शेयर कैपिटल, रिजर्व एंड सरप्लस, प्रॉफिट. ये जितनी भी इंफॉर्मेशन है ये ओनर्स फंड से रिलेटेड है.
और ओनर्स फंड हमारे करंट लाइबिलिटीज नहीं। फिर इक्विटी शेयर कैपिटल इग्नोर करो, रिजर्व एंड सरप्लस इसको भी इग्नोर करो क्योंकि वो ओनर्स फंड है, हमें करंट लाइबिलिटी चाहिए। फिर करंट लाइबिलिटीज कौन से, क्रेडिटर्स और बिल्स पेबल, दो ही करंट लाइबिलिटी दिए हैं, दोनों की टोटल 7,50,000। करंट एसेट भी पता चल गए, करंट लाइबिलिटीज भी पता चल गए। अकॉर्डिंग टू रेशियो वैल्यू मेंशन करो और करंट रेशियो कैलकुलेट करो। तो करंट रेशियो कितना आया 2:1। नेक्स्ट रेशियो हमें कैलकुलेट करना है लिक्विड रेशियो। नेक्स्ट रेशियो, रेशो नंबर 5 लिक्विड रेशो। लिक्विड रेशोला क्विक रेशो म्हणतात किंवा ऍसिड टेस्ट रेशो म्हणतात। पहिले फॉर्म्युला, मग फॉर्म्युला काय, क्विक असेट्स डिवाइडेड बाय क्विक लायबिलिटीज किंवा लिक्विड असेट डिवाइडेड बाय लिक्विड लायबिलिटी असं पण लिहू शकता तुम्ही। फॉर्म्युला लिहिल्यानंतर फक्त क्विक असेट आणि क्विक लायबिलिटी माहित पाहिजे। मग पहिले क्विक असेट्स, कोणते असेट्स, क्विक असेट्स। मग क्विक असेट्स म्हणजे काय, तर क्विक असेट्स म्हणजे करंट असेट। क्विक असेट्स म्हणजे काय, करंट असेट्स। फक्त याच्यातून स्टॉक मायनस करायचं, काय मायनस करायचं, स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस। मग आता आपण करंट असेट सोडवल्या, फक्त स्टॉक आली, प्रीपेड एक्सपेन्सेस नाही आली, मग स्टॉक 6 लाख फक्त मायनस करा। मग करंट असेट किती आहे, करंट असेट टोटल 15 लाख आहे। करंट असेट किती आहे, टोटल 15 लाख, त्याच्यातून 6 लाखाचा स्टॉक फक्त मायनस करा। मायनस केल्यानंतर उत्तर जे शिल्लक राहिलं किती, 9 लाख, ते 9 लाख काय आहे, क्विक असेट्स। तर इतक्या इझिली आपण क्विक असेट्स कॅल्क्युलेट करू शकतो। आता क्विक लायबिलिटी, मग क्विक लायबिलिटी सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे। क्विक लायबिलिटीज काय, तर क्विक लायबिलिटीज म्हणजे करंट लायबिलिटीज। क्विक लायबिलिटीज म्हणजे काय, करंट लायबिलिटीज। जसं करंट असेटमधून स्टॉक वजा करतात तसं करंट लायबिलिटीमधून बँक ओव्हरड्राफ्ट वजा करायचं। काय वजा करायचं, बँक ओव्हरड्राफ्ट किंवा ॲक्रूड एक्सपेन्सेस। मग करंट लायबिलिटी किती, करंट रेशोमध्ये सोडवलेले असतात। करंट लायबिलिटी आहे 7.5 लाख, म्हणजे या करंट लायबिलिटीच्या खाली 7.5 लाख वजा बँक ओव्हरड्राफ्ट वजा करा। आता इथं करंट लायबिलिटी दोनच आल्या, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट नाही आहे। मग बँक ओव्हरड्राफ्ट नसेल तर जबरदस्ती व्हॅल्यू आणू नका, बँक ओव्हरड्राफ्ट नाही म्हणजे नील, वजा नाही, वजा करायचीच नाही कारण बँक ओव्हरड्राफ्ट दिलीच नाही। मग किती राहिले शिल्लक, तेवढे शिल्लक राहिले 7,50,000। या कोणत्या लायबिलिटी झाल्या, तर या झाल्या क्विक लायबिलिटीज। मग क्विक लायबिलिटी पण मिळाल्या, क्विक असेट पण मिळाल्या। फॉर्म्युलानुसार घ्या, क्विक असेट अगोदर घ्या, क्विक असेट किती आहे 9 लाख, मग 9 लाख भागिले क्विक लायबिलिटी किती 7.5 लाख। फक्त बॅलन्स शीट वरून क्विक रेशो कॅल्क्युलेट करायचा आणि करंट रेशो वरून क्विक रेशो 2 मिनिटात कॅल्क्युलेट होतो। मग कॅल्क्युलेटरवर करा, 9 लाख भागिले 7.5 लाख, 9 लाख भागिले 7,50,000, तर उत्तर आलं 1.2। उत्तर किती आलं 1.2 आणि पुढे आपण 1 अटॅच करतो करंट रेशो आणि क्विक रेशोला, लक्षात ठेवा 1.2:1। मग 1.2:1 अपना हा क्विक रेशो आला। क्विक रेशो कैलकुलेट करने के लिए पहले फॉर्मूला क्विक असेट डिवाइडेड बाय क्विक लायबिलिटी। क्विक असेट किसे कहते हैं? क्विक असेट का मतलब होता है करंट असेट्स, और करंट असेट में से सिर्फ स्टॉक को लेस करना है। करंट असेट में से स्टॉक को माइनस करने के बाद जो भी असेट बचेंगी वो होंगी क्विक असेट। फिर करंट असेट हमें पता है, हमने करंट रेशो में कैलकुलेट किया था। करंट असेट कितनी है 15 लाख, और उसमें से 6 लाख स्टॉक माइनस करना है। फिर 15 लाख में से 6 लाख गए, कितने बचे 9 लाख। 9 लाख हमारे क्या है क्विक असेट्स। अभी क्विक लायबिलिटीज, क्विक लायबिलिटीज भी क्या है क्विक लायबिलिटीज मतलब ऑल करंट लायबिलिटीज एक्सेप्ट बैंक ओवरड्राफ्ट और एक्रूड एक्सपेंसेस। फिर करंट लायबिलिटी लेनी है और उसमें से बैंक ओवरड्राफ्ट माइनस करना है। फिर करंट लायबिलिटी है 7.5 लाख और बैंक ओवरड्राफ्ट नहीं है, बैंक ओवरड्राफ्ट नहीं है इसका मतलब यहाँ पे नील। फिर क्विक लायबिलिटी कितनी बची 7.5 लाख। क्विक असेट क्विक लायबिलिटी का डिवाइड करो और डिवाइड करने के बाद रेशो आया 1.2:1। तो क्विक रेशो इस तरीके से हम लोग कैलकुलेट कर सकते हैं। लास्ट रेशो स्टॉक टर्नओव्हर रेशो। तर शेवटचा रेशो आपण इथं कॅल्क्युलेट करूया, स्टॉक टर्नओव्हर रेशो। स्टॉक टर्नओव्हर रेशो प्रत्येक रेशो लिहिल्यानंतर पहिले फॉर्म्युला, मग अगोदर फॉर्म्युला लिहूया।
स्टॉक टर्नओव्हर रेशो फॉर्म्युला पार्ट नसेल तर तुम्ही सोडू शकत नाही. फॉर्म्युले पार्ट करा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी आम्ही फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. आता या फॉर्म्युलानुसार फक्त चेक करा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे का. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड परत कॅल्क्युलेट करत नाही बसायचं. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इथं ऑपरेटिंग रेशोमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड माहिती आहे आपल्याला. ॲव्हरेज इन्व्हेंटरी नाही माहीत. ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज इन्व्हेंटरी कॅल्क्युलेट करा. मग ॲव्हरेज इन्व्हेंटरी कसं कॅल्क्युलेट करायचं. ॲव्हरेज इन्व्हेंटरी इज इक्वल टू इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक आणि स्टॉकचा ॲव्हरेज म्हणजे 2 स्टॉक घ्यायचे आणि त्याला 2ने भागायचं. मग 2 स्टॉक कोणते. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक. दोन्ही स्टॉकला ॲड करा आणि त्याला 2ने डिवाइड करा. तुम्हाला मिळणार ॲव्हरेज स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक फक्त ट्रेडिंग अकाउंट बघा. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक किती 5 लाख. मग घ्या 5 लाख प्लस क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला 6 लाख भागिले 2. मग 5 आणि 6 किती 11 लाख भागिले 2. मग 11 भागिले 2 5.5 लाख किती आलं 5,50,000. हे काय आहे 5,50,000. हा आहे ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी किंवा ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक काढायचा असेल तर खूप सोपं आहे. ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉकची बेरीज करा आणि 2ने डिवाइड करा. आता आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड का नाही कॅल्क्युलेट केला. कारण ऑलरेडी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण ऑपरेटिंग रेशो कॅल्क्युलेट करतानाच घेतलेला आहे. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पण माहिती आहे, ॲव्हरेज इन्व्हेंटरी पण माहिती आहे. मग सूत्रानुसार घ्या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड चला ऑपरेटिंग रेशोमध्ये. ऑपरेटिंग रेशोमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण कॅल्क्युलेट केलेला आहे बघा. ऑपरेटिंग रेशोमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड होता आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आलेला आहे 30 लाख. मग डायरेक्ट घ्या 30 लाख. फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आहे आपला 30 लाख. तो आपण मागे कॅल्क्युलेट केला ऑपरेटिंग रेशोमध्ये. कशाने डिवाइड करायचं ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी इथं काढली आपण किती 5,50,000. मग करा कॅल्क्युलेटरवर 30 लाख भागिले 5,50,000 आणि उत्तर आलं 5.45. उत्तर किती आलं 5.45. आणि नेहमी स्टॉक टर्नओव्हर रेशो आपल्याला टाइम्समध्ये लिहायचा आहे. कशामध्ये लिहायचं आहे टाइम्समध्ये. 5.45 टाइम्स म्हणजे स्टॉक टर्नओव्हर रेशो 5.40 टाइम्स एवढा आपण या बिझनेसचा कॅल्क्युलेट केलेला आहे. तर इतक्या इजी पद्धतीने आपण स्टॉक टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. स्टॉक टर्नओव्हर रेशो कैलकुलेट करना है सबसे पहले फॉर्मूला लिखो. फॉर्मूला याद होना बहुत ज़रूरी है. कॉस्ट ऑफ टर्नओवर का फॉर्मूला क्या है स्टॉक टर्नओवर रेशो का कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइडेड बाय एवरेज इन्वेंट्री. अब फॉर्मूले में दी हुई इन्फॉर्मेशन अगर हमारे पास में अवेलेबल है तो डायरेक्टली वैल्यू लिखनी है और रेशो कैलकुलेट करना है. अगर अवेलेबल नहीं तो पहले इन्फॉर्मेशन कैलकुलेट कीजिए. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अभी बार बार स्टूडेंट्स क्या करेंगे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सर फिर से कैलकुलेट करना है क्या ज़रूरत नहीं. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हमने ऑपरेटिंग रेशो कैलकुलेट करते वक्त कैलकुलेट किया है. ऑपरेटिंग रेशो में हमने कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड की वैल्यू कैलकुलेट कर रखी है. फिर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हमें पता है छोड़ दो. एवरेज इन्वेंट्री नहीं पता फिर एवरेज इन्वेंट्री कैलकुलेट करो. एवरेज इन्वेंट्री कैलकुलेट करने के लिए सिंपल सा फॉर्मूला है. इन्वेंट्री मतलब स्टॉक. स्टॉक का एवरेज काटना है. स्टॉक का एवरेज कैसे निकालेंगे तो दोनों स्टॉक लेने हैं ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक और उसको 2 से डिवाइड करना है. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2 और ये दोनों भी स्टॉक हमें दिए जाएंगे ट्रेडिंग अकाउंट में. फिर ट्रेडिंग अकाउंट में ओपनिंग स्टॉक 5 लाख क्लोजिंग स्टॉक 6 लाख 5 और 6 11 लाख को 2 से डिवाइड करो. 11 लाख को 2 से डिवाइड करने के बाद में आंसर कितना आया 5,50,000. ये हुआ एवरेज इन्वेंट्री. अब हमें एवरेज इन्वेंट्री की भी वैल्यू पता चल गई और कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तो हमें पता ही है. ऑपरेटिंग रेशो में हमने कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कैलकुलेट कर रखा है. ऑपरेटिंग रेशो में देखिए यहाँ पे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हमने कैलकुलेट किया था कितना है 30 लाख. फिर रेशो में अभी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हमें पता है 30 लाख. तो पहले लो 30 लाख डिवाइड करो एवरेज इन्वेंट्री से. एवरेज इन्वेंट्री कितनी है 5,50,000 और डिवाइड करने के बाद में रेशो आएगा 5.45. और हमेशा आगे हमें
अटैच करना है टाइम्स। जब भी हम स्टॉक टर्नओवर रेशो कैलकुलेट करेंगे, स्टॉक टर्नओवर रेशो का आंसर हमें टाइम्स में लिखना है, तो आगे हमें टाइम्स लिखना है। तो इस तरीके से हम लोग रेशो कैलकुलेट कर सकते हैं। दोस्तों ये जितने भी रेशो हमने कैलकुलेट किए ये सभी एग्जाम में आए हुए रेशो है। मतलब 90 मोर देन 90% रेशो यही बार बार रिपीट होते हैं। ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, करंट रेशो, लिक्विड रेशो, स्टॉक टर्नओवर रेशो। तो कैसे कैलकुलेट करेंगे आज के लेक्चर में हमने डिटेल में समझा है। अगर वीडियो आपको अच्छा लगा होगा तो वीडियो को लाईक करिए, ज़्यादा से ज़्यादा शेअर करिए और सबस्क्राईब करना मत भूलिए। सो विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला परत आपण परीक्षेमध्ये आलेल्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करूया. इथं आपण थांबूया. थँक्यू.